नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळते. महिपतने खूप मोठ्या कारस्थानाला सुरुवात केलेली असते. जन्माष्टमीनिमित्त सुभेदारांच्या घरात आता मोठा कार्यक्रम असतो. त्याच कार्यक्रमात महिपत आता बॉम्बस्फोट करणार असतो. अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये जे आहे त्याने बॉम्ब लावलेला असतो. एका खेळण्यासोबत महिपत आता ते चिठ्ठी सोडतो आणि त्यात लिहिलं असतं की तुमच्या घरात बॉम्ब फुटणार आहे. तर अर्जुनला लगेच कळतं की हे सगळं त्या महिपतचंच काम असेल. आता तर एवढ्या मोठ्या घरात बॉम्ब त्याने नक्की कुठे लपवला हे शोधून काढायला हवं, असं ते विचार करतात. त्याचमुळे अर्जुन ताबडतोब वेळ न घालवता बॉम्ब स्क्वॉडला घरी बोलवतो आणि ते घरची तपासणी करू लागतात. खरं तर बॉम्ब त्याने अर्जुन आणि सईच्या बेडरूम मध्येच लावलेला असतो. तर चैतन्य घरी आलेला असतो. अर्जुन त्याला सर्व काही घडलेला प्रकार सांगतो. चैतन्य आता अर्जुनला विचारतो की अरे सायली बहिणी कुठे आहे. तर आता अर्जुन म्हणतो की ती बेडरूम मध्येच आहे. चैतन्य विचारू लागतो की ही चिठ्ठी तुला कोणी दिली. त्यावर अर्जुन म्हणतो की आमच्या रूम मध्ये खेळणं ठेवलं होतं, त्यात चिठ्ठी होती. चैतन्य म्हणतो की कदाचित त्याच्यातच बॉम्ब असू शकतो, आपण ते तपासलं नाहीये. आता अर्जुन चैतन्य दोघेही बेडरूम कडे धाव घेतात. ते सायली त्या खेळण्याला टच करणारच असते की चैतन्य तिला थांबवत लांब खेचतो आणि तेवढ्यात बॉम्ब फुटतो. तर मित्रांनो, आता सायलीला किंवा चैतन्याला काही दुखापत होईल का हे सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ती कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.